तुम्ही आता धाप चित्रपट बघून आलात, तर आपल्या प्रतिक्रिया काय सांगाल आणि आपल्या जुन्नरच्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? जुन्नरच्या जनतेला तर एकच आव्हान असेल की आपल्या मित्रांनी हा मूवी बनवलेला आहे आणि मी सर्वांना आव्हान करेल की सर्वांनी एकदा येऊन बघावे. कारण की ह्या पिक्चरमधून या मूवीमधून जो मी एक मेसेज घेतो तो एक हा मेसेज आहे की जर असं कुणाला वाटत असेल की आम्ही पुढे जाऊन काही करू शकत नाही, आम्ही पुढे जाऊन काही जगू शकत नाही, हा मूवी मला वाटतं की एक मोटिवेशनल मूवी आहे त्यांच्यासाठी. आपले काही थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम असले की आपण विचार करतो की यार आता पुढं काय करता येईल म्हणून, पण आम्ही ह्या मूवीचा संघर्ष खूप क्लोजली बघितलेला आहे. आम्ही बघितलेलं आहे की शूटिंगच्या वेळेस जाताना योगेश कशा प्रकारे जायचा, कसा तो शूटिंगसाठी लोकांना सर्वांना जमा करायचा, कसा तो सर्व काही एकत्रित करून कसा मूवी त्यांनी शूट केलेला आहे पूर्ण. आणि हा मूवी खूप टाईमपासून आमच्यासाठी तरी मोस्टली एक अवेटेड मूवी होता की आम्हाला हा मूवी खूप टाईमपासून बघायचा होता. आम्ही याचे क्लिप्स वगैरे बघितले होते थोडेसे पहिले, आम्ही स्टोरी ऐकली होती, बट व्हेरी ऑनेस्ट पूर्ण स्टोरी आम्हाला माहिती नव्हती. सस्पेन्स मूवीमधला हा होता की त्याने ज्या प्रकारे या मूवीमध्ये हा संघर्ष दाखवला आहे की आपल्याला जर का खरंच काहीतरी करण्याची जिद्द असेल तर आपण काही ना काहीतरी पुढे जाऊन करू शकतो. सर्वात मला जर काही मूवीमध्ये काही आवडलं असेल तर असं तर सगळा पूर्ण मूवीज एकदम छान आहे, पण याच्यामधले जे गाणे आहेत ट्रूली जे एकदम डीपली जे टच करतील असे पूर्ण याचे लिरिक्स आहेत. आशिषनी पण एक खूप मस्त काम केलं याच्यामध्ये म्युझिकसाठी. आणि आम्ही गाणे ऐकले होते थोडेसे पहिले, पण त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स वगैरे होऊन जे गाणे नंतर बनलेले आहेत ते खरंच खूप चांगले गाणे आहेत. लिरिक्स एक नंबर, म्युझिक एक नंबर, बॅकग्राऊंड स्कोअर एक नंबर आणि पूर्ण मूवीचं डिरेक्शन आणि पूर्ण योगेशची ॲक्टिंग आणि सर्व कास्टची ॲक्टिंग एक नंबर होती एकदम. थँक्यू.